माणिकराव कोकाटेंना सुप्रीम दिलासा मिळालाय। सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। त्यामुळे तुर्तास तरी माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली आहे। पाहूया त्याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान कोकाटे साहेबांना कोणतेही घटनात्मक पद स्वीकारता येणार नाही, जसे की मंत्री, महामंडळाचे अध्यक्ष अथवा कोणतेही घटनात्मक पद त्यांना स्वीकारता येणार नाही। त्यांना एक राहत मिळालेली आहे माणिकराव कोकाटेंना। खरं कालपर्यंत असं वाटत होतं त्यांचं आता आमदारकी जाईल की काय। आमदार माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळालाय। सर्वोच्च न्यायालयानं माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला तुर्तास स्थगिती दिली आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती आणि त्यानंतर शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी माणिकराव कोकाटे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी देखील वाचली आहे। तूर्त स्थगिती आहे, त्यामुळे पुढील तारखेपर्यंत कोकाटे साहेबांची आमदारकी ही साबूत आहे। परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलेले आहेत की या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान कोकाटे साहेबांना कोणतेही घटनात्मक पद स्वीकारता येणार नाही, जसे की मंत्री, महामंडळाचे अध्यक्ष अथवा कोणतेही घटनात्मक पद त्यांना स्वीकारता येणार नाही। आणि सुनावणीमध्ये दोन्ही पक्षांचे, तिन्ही पक्षांचं सर्व म्हणणं ऐकल्यानंतर आणि अभिलेखावर उपलब्ध असलेले पुरावे बघितल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल। या प्रकरणात सुनावणी पूर्ण होईपर्यंत माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालाय। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर माणिकराव कोकाटेंचं राजकीय भवितव्य काही काळ सुरक्षित झालंय। दरम्यान कोर्टाच्या निर्णयानंतर आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटू लागले। सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे मला वाटतं याबद्दल आपण जास्त काही न बोललेलं बरं। त्यांना एक राहत मिळालेली आहे माणिकराव कोकाटेंना। खरं कालपर्यंत असं वाटत होतं त्यांचं आता आमदारकी जाईल की काय, पण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आता त्यावर निर्णय दिलेला आहे। त्यावर हिअरिंग चालेल, ते आपलं म्हणणं मांडेल, शासन मांडेल आणि त्यानंतर मग अंतिम निर्णय येईल। पण आज तरी त्यांची जी आमदारकी जाणार होती त्यातून सुटका झालेली आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरण माणिकराव कोकाटेंना चांगलंच भोवलंय। या प्रकरणात कोकाटेंना त्यांचं मंत्रीपद गमवावं लागलंय। 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार केल्याचा कोकाटेंवर आरोप आहे। या प्रकरणी दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। 1997 पासून हे प्रकरण सुरू होतं। यामध्ये एकूण 4 आरोपींना दाखवण्यात आलं होतं। त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावासह इतर दोघांचा समावेश होता। 20 फेब्रुवारी 2025ला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं या प्रकरणात कोकाटेंना शिक्षा सुनावत काही तासात जामीनही दिला होता। त्यानंतर 16 डिसेंबरला जिल्हा सत्र न्यायालयानं या प्रकरणात कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। नाशिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली। 19 डिसेंबरला हायकोर्टानं वैद्यकीय कारणामुळे कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला। मात्र नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला हायकोर्टानं स्थगिती दिली नाही। हायकोर्टानं शिक्षेला स्थगिती न दिल्यानं माणिकराव कोकाटेंनी शुक्रवारी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली। त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयानं माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे। माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा मिळालाय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांची आमदारकी देखील वाचली आहे। आधी रमी प्रकरणात कोकाटेंचं खाते बदल आणि आता सदनिका प्रकरणात थेट त्यांना मंत्रीपदच गमवावं लागलंय। सध्या दिलासा मिळाला असला तरी पुढील सुनावणीत कोर्ट कोणता निर्णय देणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।